सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. संगमनेर तालुक्यातील देवकवठे येथील सुपुत्र भागवत भाऊ आरोटे हे नाशिक महानगरपालिकेमध्ये दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेत. याबद्दल देवकवठे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं गेलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून ते विक्रमी मतं घेऊन त्यांच्या प्रभागातून निवडून आलेत. त्याचबरोबर त्यांनी त्या प्रभागातील 3ही नगरसेवक निवडून आणलेत. त्यांचा गावात प्रवेश होताच फटाक्यांची आतिषबाजी करत ग्रामस्थांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं आणि महिलांनीही त्यांचं औक्षण केलं. गावातून नाशिक महानगरपालिकेचे नवनियुक्त नगरसेवक भागवत भाऊ आरोटे यांची भव्य मिरवणूक काढली गेली. तर मिरवणुकीदरम्यान त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली गेली. गावातील ग्रामदैवत जगदंबा मातेच्या यात्रेनिमित्तानं त्यांनी देवीचं आणि श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं. या कार्यक्रमासाठी दूध संघाचे संचालक भारत शेठ मुंगसे, सुभाष सांगळे, एकनाथ मुंगसे, राजेंद्र काहंडळ, राजेंद्र मुंगसे, नामदेव काहंडळ, विश्वनाथ आरोटे, अनिल आरोटे, अनिल गाजरे, भारत आरोटे, संतोष आरोटे, बाबासाहेब गाजरे, तुकाराम काहंडळ, शत्रुघ्न मुंगसे, राजाराम मुंगसे, भीमराज सत्तर आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. नवनिर्वाचित नगरसेवक भागवत भाऊ आरोटे यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या गावाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि सर्वांचे आभार मानलेत. आपल्या गावचे सुपुत्र ज्यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये दुसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला असे सन्माननीय भागवत आरोटे यांनी आपल्या गावच्या विनंतीला मान दिला. खरं तर आपल्या लेकाचा, या भूमिपुत्राचा सन्मान करताना या मायभूमीलाच अभिमान वाटतो आहे. आपल्या गावातल्या लोकांची मोठी काय कमाई असेल तर मोठी माणसं आहेत, काय भांडवल आहे. सिन्नरच्या पुढे काही गेलं आपण म्हणतो भागवत भाऊ आहे, कारण सगळं माहित असतं. काटा टोचला तरी भागवत भाऊ आहे, कोटी रुपये लागले तरी भागवत भाऊ आहे. म्हणजे अशी माणसं आपण जपतो आणि हे आपल्या गावचं वैभव आहे, आपल्या गावची समृद्धी आहे. भारत शेठ आहेत, भागवत भाऊ आहेत, एकनाथ शेठ आहेत, सुभाषराव आहे, सगळे प्रत्येकानं वेगवेगळ्या क्षेत्रात खूप नाव कमवलं. त्या लोकांचं व्यक्तिगत काय फायदा जर आपण पाहिला, मला काय फायदा, तर हेच माझी संपत्ती आहे. कारण अडचणीच्या काळात हेच लोक कामाला येतात, पाठीशी उभं राहतात, आपण अभिमानाने सांगतो. आणि आपल्या गावचा मुलगा नाशिक महानगरपालिकेमध्ये 2दा निवडून येतो. 6 किलोमीटरची रॅली होती. जेवायला आम्ही 11 वाजता गेलो, जेवायला आम्हाला 4 वाजता भेटलं आणि अतिशय तो आनंद पाहिल्यानंतर त्यांच्याबरोबरचे 4 नगरसेवक, इंगोले आसन, गायकर आसन, बाकी सर्वांनी अतिशय उत्तम साथ दिली. मी सगळ्यात धन्यवाद मानून भाऊंच्या या नियोजनामध्ये त्यांचे बंधू अण्णा भाऊ, अतिशय शांत डोक्याचा माणूस. 1 तास बसलो आम्ही, 100 फोन आले असन, भाऊ माझ्याकडे येऊन जा, भाऊ इकडे येऊन जा, परंतु अतिशय शांत मनाने काय करावं आणि इलेक्शनचं नियोजन करावं तर ते अण्णाभाऊकडून शिकलं पाहिजे. अण्णाभाऊंसाठी एक टाळ्या. कारण आम्ही खरंच बघितलं, एकनाथ भाऊ होतो, सुभाषराव होतो, आम्ही बघितलं की नियोजन कसं असावं. त्याप्रमाणे राहुल भाऊ हे त्यांचे सगळेच बंधू आज सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत. मी गावच्या वतीनं आपल्या भाऊंच्या प्रचारासाठी गावातून आणि तिथं जेवढे आपले देवकवठ्याचे स्थायिक लोक आहेत, ज्यांनी भाऊच्या या विजयामध्ये सगळ्यांनी जे महत्वपूर्ण भूमिका बजावली, मी सगळं देवकवठे ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. 1985 मध्ये आमचे चुलते आणि आमची माता बाई हे पोट भरण्यासाठी नाशिकला गेले. बरं का, ऐका, परिस्थिती त्यावेळेला आपल्या गावची अतिशय नाजूक परिस्थिती होती. आपण सर्वजण दुष्काळाशी सामना करत होतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपले हे चिमुकले घेऊन दादा नाशिकला गेले. आणि नाशिकला गेल्यानंतर फक्त एक होतं, दादांचा एकच आत्मविश्वास होता, सच्चाई. आज सच्चाईचा हा विजय आहे. कार्यकर्ते असेल तर माणूस राजकारणामध्ये, समाजसेवेमध्ये पुढे येतो आणि भाऊची जी टीम होती ही स्वखर्चाने
कोणता अपेक्षा नाही मला जेवण मिळेल का, मी हॉटेलमध्ये जेवायला जाईल का, उपाशी राहिले, परंतु त्यांनी प्रचार सोडला नाही. ते नाशिकचे जे काही सवंगडी आता माझे हजर आहेत त्यांचं मी एक गावाच्या वतीनं अभिनंदन करतो. जो प्रामाणिक काम करतो आणि लोकांचं चांगलं करतो त्याचं निश्चित चांगलं होणार, तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये शंकाच नाही. म्हणून भागवत भाऊनी सुद्धा ज्या पद्धतीनं त्या शहरामध्ये त्या विभागामध्ये शिवसेना वाढवली, कार्यकर्ते जमा केले, कार्यकर्त्यांचं प्रेम घेतलं. आणि तुम्ही काही एवढं साधं नाही, तुम्ही बघितलं असाल त्या विभागामध्ये एक लाईन अशी आहे, इतकं वर्चस्व आहे. तुम्हाला सांगतो, या लोकांचं बैसाब लोकांच्या मोठमोठ्या गल्ली आहे आणि एक मार्केट आहे, आणि त्या मार्केटमध्ये सुद्धा ते मार्केट हलवण्याचं काम त्या टायमाला भाऊंनी केलं. म्हणजे एक महान काम तुम्हाला सांगतो. छोटं मार्केट होतं, फार बाजूला सरकवलं. तुम्हाला सांगतो त्यावेळेला खरी भाऊंची, मी भाऊला म्हणलो तुम्ही लय मोठा राग घेतला, म्हणलं काय होत नाही म्हणजे भाऊ म्हणे. म्हणून असं काम करीत असताना तुम्हाला सांगतो खरोखर यालाही सुद्धा भाग्य लागतं. आणि आमदारकीचं सांगितलं, आमदारकीचं काय अवघड नाही भाऊ तिथं नाशिकमध्ये. आता तुम्हाला आमदार व्हायचं काय अवघड नाही. तुम्ही राजकारणामध्ये एकदा माणूस गेल्यानंतर तो एकदा लटकतो. आता पहिले ते राऊतला लटकेल होते, आता डायरेक्ट शिंदे साहेबांसंगच कॉन्टॅक्ट. बाहेर जाताना आपण गटुडा घेऊन जाऊन मोठं नाही व्हायचं राहत, तर गावची जाण, गावचं सगळं आपल्या पाठीमागचा इतिहास आणि वडीलधारांच्या कृपेने आपण मोठं व्हायचं असतं. भागवत भाऊ तुम्ही जसे मोठे झाले तसे महेंद्र शेठ सुद्धा इथून एक हिरो होंडा मोटरसायकल घेऊन पुण्याला गेले होते, पण गावची नाळ जोडलेली होती तुमच्यासारखे सुद्धा. त्यांनी सुद्धा यशस्वीरित्या मोठं होण्याचं तिथं पुण्यात जाऊन हे केलं आणि गावच्या आपल्या दुष्काळी पट्ट्यामध्ये पाण्याचे टँकर असेल, बाकीचं काही काम असेल तर चिंचोलीगुरू असेल, देवगोटा असेल, तळेगाव परिसर असेल, त्यांनी सुद्धा त्या भागामध्ये उचलून घेतलं. तसंच भागवत भाऊंनी सुद्धा गावची नाळ जपली आणि या परिसरामध्ये सगळं आपलं भोजापूर पाणी असेल, निळवंडी पाट पाण्याचं हे असेल तर सर्वांसाठी ते अगदी लढा देतात. आणि नाशिक जिल्ह्यात आपलं नाव कमावणं म्हणजे द्राक्ष पट्ट्यामध्ये एक दुष्काळी पट्ट्याचं नाव मोठं करणं म्हणजे हा फार मोठा मोलाचा वाटा झालेला आहे. मित्रांनो, नाशिक सारख्या ठिकाणी जाणं आणि त्या ठिकाणी 50,000च्या म्हणजे 50,000चं मतदान आहे त्या प्रभागामध्ये, बरोबर ना. आणि या 50,000च्या मतदानामधून 4ही सीटं निवडून आणायचे. आता विश्वनाथ दादांनी सांगितलं खरं आहे, हे बी फॉर्म मिळवणं सोपं राहिलं नाही. आणि त्याच्यात एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना पक्ष नाशिकमध्ये खूप चांगलं वातावरण त्या पक्षाला होतं आणि तिथे हे बी फॉर्म आणायचे आणि तिथे आपले उमेदवार उभे करायचे. ही जबाबदारी आदरणीय भागवतभाऊ आरोटे यांनी घेतली आणि 4ही आपले जे उमेदवार आहेत तिथे त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून आणले. एवढं सोपं काम नाही. मी ज्यावेळेस इलेक्शन चालू होतं आणि इलेक्शन प्रचारामध्ये मी भाऊंना फोन केला आणि त्यांना भेटायला त्या ठिकाणी नाशिकसारख्या ठिकाणी तिथं गेलो. त्यांच्याकडे जात असताना माझ्या अंगामध्ये राजकीय गोष्टी असल्यामुळे, मी समाजकारणात काम करत असल्यामुळे मी गेलो, दुपारी गेलो, पण भाऊला मी संध्याकाळी भेटलो. मी त्या पूर्ण प्रभागामध्ये फिरलो. मी नाव्याच्या टपरीत गेलो, मी किराणा दुकानात गेलो, मी कपड्याच्या दुकानात गेलो, मी चहावाल्याकडे गेलो आणि मी त्या ठिकाणी भाऊचा अंदाज घेतला. मी डायरेक्ट विचारलं नाही, पण इथं काय परिस्थिती प्रभागामध्ये, कोणत्या पक्षाचे, इथं बीजेपीचे पण उमेदवार आहे, इथं शिवसेनेचे उमेदवार आहे, तिथं डाव्या विचारसरणीचे वेळा कनिष्ठ आहे, काय परिस्थिती होईल. आणि एवढा मोठा असा प्रभाग, 12 किलोमीटरचा हा प्रभाग आणि त्या प्रभागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात असा मोठा प्रभाग. ज्यावेळेस मी माहिती घेतली तिथून मी भाऊंकडे गेलो, भाऊंना भेटलो, तर त्या ठिकाणी भागवत भाऊचा जेवढा वाटा आहे तेवढाच सिंहाचा वाटा या भावांचा सुद्धा आहे. कारण ते सुद्धा त्या ठिकाणी रात्रंदिवस भागवत भाऊच्या मागे एक आपल्या रामासारखे, लक्ष्मणासारखे त्या ठिकाणी उभे होते. गावातील ग्रामपंचायत, डेअरी, सोसायटी सगळ्या संस्था तर्फे शुभेच्छा देतो आणि थांबतो. आपण सर्वांनी सत्काराचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी गावाचे आणि सर्व पंचकृषीचे प्रथमतः आभार मानतो. आणि भविष्यात भाऊंना आमदार होण्याचं स्वप्न महाजगदंबेने पुरं करावं अशी महाजगदंबेकडे इच्छा व्यक्त करतो. एका गावातून दुसऱ्या गावात जाणं आणि निवडून येणं सर्वांनी सांगितलं, तर त्यासाठी आम्ही सर्व आईमध्ये राहतो. आमचं कोणाचंही अजून सेपरेट घर नाही आणि म्हणून हा विजय आहे.
आणि मग मित्र कंपनी असतील, नातेवाईक असतील, आप्तेष्ट सर्वांचं खूप कष्ट आहे यामध्ये. म्हणजे जी मंडळी आपली जवळ गावातली सर्वच येऊन गेली, एकनाथ शेठ सर्व, बरोबर ना एकनाथ शेठ? आणि सर्वांनी बघितलं प्रभाग किती मोठा आहे, काय काय करावं लागतं. परंतु मला मात्र जास्त कष्ट करावं लागत नाही. माझ्याजवळ कोणी दारू मागत नाही, माझ्याजवळ कोणी पार्टी मागत नाही. मला फक्त एकच काम असतं, जाऊन हात जोडायचे, नमस्कार करायचा, एवढं एकच काम मी प्रचारात करतो, दुसरं काही काम नाही. आणि सांगले साहेब त्याच्यामुळे एकदम सोपा प्रचार होतो. बाकी सर्व बघणारी माझी बाकी बंधू असतील, माझे मित्र परिवार असेल, सर्व बघतात. आणि म्हणून माझ्यामध्ये हे एकीचं बळ आहे. आणि माझ्यामध्ये असं एकीचं बळ असेल तर तुम्ही जसं म्हटलं तर 29 मध्ये नक्कीच तिकीट पक्षाने दिलं तर आमदार मात्र नक्की सक्षम करतात. कारण काम करण्याची नक्कीच भगवंताने ती शक्ती दिलेली आहे आणि या मातेचे आशीर्वाद आहे. आपण बघितलं असेल सांगळे साहेब जसे बोलले आहे तसं सर्वांनी आठवा, आपण ह्या मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मला वाटतं तसपासून कोणालाही गावात कमी पडलेलं नाही. चांगला दिवस आठवा. महाराज साहेब सर्वांनी, एकनाथ साहेब आपण जे जे केलंय माझ्यामध्ये या ग्रामदैवतांसाठी केलं आणि आपण उपकार नाही आपल्या सर्वांचं कर्तव्य पार पाडलंय. आणि म्हणून माझ्या मते हे सर्व करत असताना सेठ आपण 4ही जण असू, जेवढी गावची मंडळी आहे, आपली जबाबदारी अजून मोठी वाढलेली आहे की आपण ह्या गावाला सर्वात मोठं एकसंघ ठेवणं, एकत्र ठेवणं आणि ह्या गावाची कशी जास्तीत जास्त प्रगती होईल हे पण आपण बघणं आपली कर्तव्य आहे. खरं तर आपण सर्वांनी माझा सत्कार ठेवला, मला इथं बोलवलं, त्याबद्दल मी आपला आभारीच आहे. कारण एखादी मुलगी जशी सासरी द्यावी आणि तिला तिकडे खूप असतं, तिच्याकडं बापाची गरिबी असती, आई वडिलांची गरिबी असती, परंतु तरी तिला त्या सासरबद्दल अति प्रेम असतं, माहेरबद्दल अति प्रेम असतं, सासरला जास्त असूनही. तसंच माझ्या बाबतीत मला गावी खूप आवडतं. गावाला एक 8 दिवस झालं आलं नाही तरी करमत. गावावर मलाच असं वाटतं की मी गावी कधी एकदा जाऊ नये. आणि तो एक वेगळाच या मातृभूमीसाठी वेगळा एक वडा असतो. आणि त्या पद्धतीने मला ह्या गावात मला वाटतं तिकडे सेवा करण्यापेक्षा इथं सेवा करण्याचं जास्त आवडतं. कारण तिकडे सेवा करताना मी एक माझं कर्तव्य समजतो, पण इथं सेवा ही माझं आद्य कर्तव्य आहे. कारण ही माझी जन्मभूमी आहे. ह्या जी ज्येष्ठ माणसं आहेत, माझ्या ज्येष्ठ सर्व माता बंधू सभ्य जे आहेत, सर्वांनी खूप प्रेम दिलंय, त्यांचे आशीर्वाद आहे. आणि पूर्वीचा काळ जर आपण बघितला, एकनाथ शेट्टी सांगितलं की खरंच 10वीपर्यंत कोणत्याही मुलाला चपला नसायची आणि त्यामुळे तो मुलगा प्रत्येक मुलगा भक्कम असायचा. आम्ही माऊलीच्या घरी थांबायचो आणि तिथून मात्र सर्व बरोबर निघायचो. आणि शाळेत नक्की वेळ झालेला असायचा, मग इथून पळतच जावं लागायचं चिंचोलीपर्यंत, त्याशिवाय आम्ही पोहोचू शकत नसायचो. आणि तेव्हा मोबाईल नव्हता. आता सर्वात मोबाईलने इतकी वाईट केलंय की आपण एकमेकांकडे मोबाईल पाहताना शेजारच्याशी बोलायला विसरून जातो. आणि काही दिवसांनी मी सांगत असतो की जर आपण असंच वागलो, असंच पुढील पिढी वागली तर वेड्याचे डॉक्टर जास्त लागते. म्हणून आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे लहान थोरापासून की आपण मोबाईलला बाजूला ठेवून एकमेकाला जवळ केलं पाहिजे, आपल्या परिवाराला जवळ केलं पाहिजे, आपले संबंध जपले पाहिजे, एकमेका माणूस जपला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल, गाव असेल किंवा मी तिकडे असेल, आजही तिथे खूप माझ्या समोर दिग्गज उभे होते. माझे बरोबर जे सहकारी नगरसेवक होते ते सांगत होते की भाऊ तुम्ही मध्ये उभे राहू नका, तिथं खूप मोठी उमेदवार आहे, तुम्ही मध्ये राहा, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही, आपण 15-20 हजार मतदान घेऊ. मी सांगितलं नाही, जिथं कुस्ती पैलवान चांगला असतो ना त्याच्या समोर लढायला मजा असते आणि आपलं एक सीट जाईल तसं केलं तर. आणि म्हणून
त्यांचं बिचाऱ्यांचं माझ्यावर प्रेम होतं म्हणून ती सांगत होती, माझ्या भावांना सांगत होती, मला सांगत होती. आणि आम्ही ठरवलं की नाही, आपल्याला चांगल्या समोरच लढायचं आणि पूर्ण प्रेरणा झाला पाहिजे. यामागे एकच शक्ती होती, त्या मातेची, भोलेनाथाची आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची. कारण मला माहीत होतं की मी कोणत्याही परिस्थितीत हरू शकत नाही. मी केलेली जनतेची कामं, समोरच्यांनी जेव्हा पत्रक छापले त्यांनी कोणी 10 कामं छापले, कोणी 12 छापले, विरोधकांनी खड्डे छापले. मी भाषणात सांगायचो, बघा ते खड्डे दाखवणारे आहोत, आम्ही बुजावणारे आहोत, तुम्ही ठरवा कोणाला निवडून द्यायचं. आणि जनता हुशार असते, ती सर्वांनाच हो बोलते. ज्याला एक मत देते त्याला ती बोलते, भाऊ तुझ्या मागेच, काळजी करू नका. परंतु तिला जे करायचं ते नक्की करतं. कारण आजकाल कोणी साक्षर सर्व आहेत, सर्वांना समजतं काय चांगलं काय वाईट. आणि त्यातूनच तुम्ही बघितलं असेल, प्रचंड बहुमताने आमचा 4 इंचाही पॅनल BJPने सर्वांना हरवलं. परंतु BJP आमच्या इथे तिचं डिपॉझिट जमा झालं. समोरच्या आमच्या इथे आमची जी समोर जास्त टफ फाईट होणार होती ती CITUC होती, कम्युनिस्ट पक्ष. त्यांच्या तिथं वर्कर्स आहे हजारो, त्यांना कुठलाही खर्च न करता ही सर्व मंडळी वापरायला भेटते. परंतु आम्हाला खात्री होती की जनता जरी त्यांच्याबरोबर फेकली, मतदान आम्हाला दिली आणि तेच घडलं. सर्व जनतेने मतदान दिलं. यामध्ये त्यांचे सर्वांचे आभारच आहे, त्यांना सर्वांना खूप खूप धन्यवादच आहे. परंतु खास करून या मायभूमीत आपण जे प्रेम दिलं, आपण जे आशीर्वाद दिलं, माझ्या मते त्या मतदानापेक्षा मोठा आहे. आणि म्हणून हा तुम्ही केलेला सत्कार, तुम्ही दिलेलं प्रेम आमच्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. माझे मते आत्तापर्यंत निवडून आल्यापासून 16 तारखेनंतर हजारो सत्कार झाले, पण त्यामध्ये देवकवठे गावाचा सत्कार हा मी 1 नंबरचा मानतो. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. आणि म्हणून मी ज्यांनी हा सत्कार केला, सत्कार ठेवला, त्या सर्व मंडळीचे आणि आपल्या सर्वांचेच खूप खूप आभार मानतो. ग्रामदैवत जगदंबा मातेच्या यात्रेचं औचित्य साधून हा सत्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215.